बघा, महाविकास आघाडीची कुठली जागा कुठल्या पक्षानं लढवावी हा सर्वाधिकार मला वाटते आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब आणि काँग्रेसचे शीर्ष नेतृत्व त्या ठिकाणी ह्याच्या बाबतीत चर्चा करून योग्य अशा प्रकारचा निर्णय घेतील। महाविकास आघाडी म्हणून जो काही निर्णय त्या ठिकाणी आमचं नेतृत्व आम्हाला सांगेल त्या निर्णयाप्रमाणे आम्ही त्या ठिकाणी महाविकास आघाडीचे सगळेच्या सगळे उमेदवार निवडून आणण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणार आहोत। तुळजापूर विधानसभेवर भगवा पडकावा हे बाळासाहेबांचं स्वर्गीय स्वप्न होतं, ते स्वप्न आज प्रत्यक्षात म्हणून शिवसैनिक म्हणून तुमचंही आहे का आणि त्याच्या बाबतीत आपण प्रयत्न करणार आहोत? निश्चित एक महत्वाची गोष्ट लक्षात घ्या की ह्या जिल्ह्याच्या नेतृत्वानं 40 वर्ष ह्या जिल्ह्याचं नेतृत्व करून हा जिल्हा कशा पद्धतीनं रसातळाला घालवला ह्याचं उदाहरण पूर्ण महाराष्ट्रात सांगता येईल अशा पद्धतीचं ह्या जिल्ह्यात काम करायचं काम हे त्या पाटील पिता पुत्रांनी मागच्या 40 वर्षात केलंय। मला वाटतंय त्याचीच भरपाई म्हणून एखाद्या लोकप्रतिनिधीनं एखाद्या मतदारसंघात पाटबंधारे, गृहमंत्री, ऊर्जा मंत्री अशा एक ना अनेक महत्वाच्या खात्यावर काम केल्याच्या नंतर सुद्धा त्या जिल्ह्यामध्ये जर शेतकऱ्याच्या सर्वाधिक आत्महत्या होत असतील आणि त्या जिल्ह्यातल्या माणसाला नेतृत्व केल्याच्या नंतर निवडणुकीला सामोरं जात असताना जर 150 रुपयाची साडी ज्या गावात आपला जन्म झाला त्या गावात जर वाटायची पाळी येत असतील स्वतःला मतं मिळवण्यासाठी, तर याच्यापेक्षा मला वाटतंय अशा व्यक्तीनं खरंच आपण राजकारण करावं का? खरंच आपण 40 वर्षात नेमकं काय केलंय याचं आत्मचिंतन करून निर्णय घेणं अपेक्षित आहे। आणि सगळ्यात महत्वाचं, विकासाचं नाव द्यायचं गोंडस, पक्ष बदलायचे, विकासाचं नाव द्यायचं, मतदारसंघ बदलायचे। मला वाटतं मागच्या वेळेस कळंब धाराशिवमधून उड्या हाणून तिकडे गेले तुळजापूर। आता तुळजापूरच्या लोकांना तवा वाटलं लय भारी आहे काय की कसलं आहे काय की लोकांना वाटत असते की ती बघितलं आता 5 वर्ष कसं आहे ती। आणि त्याचाच परिपाक म्हणून आपण बघितलं असेल लोकसभेच्या निवडणुकीमध्ये ज्या भागात आमदार राणा पाटील हे 5 वर्ष आमदार म्हणून काम करतायत तुळजापूर विधानसभेमध्ये, तो विधानसभा मतदारसंघ त्यांच्या पत्नी स्वतः उभ्या टाकल्या असताना माझ्या विरोधात तिथं 55,000चं मताधिक्य जर त्या ठिकाणी माझ्या पारड्यात येत असेल तर त्या माणसानं खरं विचार करणं गरजेचं आहे। अजून बी ती खोड मिळलेली नाही, अजून बी खोड मोडली नाही, ती अजूनही तशीच खोड आहे। उगाच घुसायचं कुठंतरी काहीतरी करतो हे केविलवाना दाखवायचा प्रयत्न करायचा। आणि हे आता आमच्या धाराशिवकरांना माहिती आहे, पालमुगरी एरंडापासून मोझर बियर, मोपेडचा कारखाना, बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी सांगता येतील। म्हणजे अगदी तुम्हाला सांगायचं झालं तर शिंगोलीच्या कारखान्याच्या बाबतीत शेअर्स गोळा केले आणि अशीच निवडणूक आली आणि निवडणूक आल्याच्या नंतर आता लक्षात आलं की बाबा रे आता काय करायचं, म्हणजे लोकांना वाटेल की आपण कारखाना उभा करतो हे लोकांना वाटेल म्हणून काय करायचं तर चिमणी उभा करायचं काम केलं का तर लांबून दिसत। अशा पद्धतीनं काम करणारी ही मंडळी आहेत। मला वाटतं यांचं सगळं भांडं आता उघडं पडलंय आणि जनता मताच्या रूपातनं धडा शिकवेल। तुळजापूर विधानसभेवरचा प्रश्न आहे, बाळासाहेबांचं स्वप्न होतं, ते स्वप्न शिवसेना तुम्ही शिवसैनिक म्हणून पूर्ण करणार का? तुळजापूरच्या जागेवरती आपला दावा असणार आहे? एक लक्षात घ्या, महाविकास आघाडीचा उमेदवार जर निवडून आला, कारण महाविकास आघाडी ही 3 पक्षाची मिळून आहे, आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार साहेब आणि काँग्रेस, अशा 3ही पक्षाचं मिळून त्या ठिकाणी महाविकास आघाडीचं सरकार आहे। त्यामुळं जो कोणी महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तो त्या ठिकाणी निवडून आला तर त्याच्यात भागव्याचा वाटा असणारच आहे। स्वतंत्र दावा नाही अहो, दावा करायला आम्हाला जे करायचं होतं सगळं काय जाहीर सांगू काय? इथं जे जे पक्ष नेतृत्वानं आम्हाला सांगितलंय, मला वाटतं ह्या गोष्टीची आपण जाहीर वाच्यता करणं योग्य नाही। जे काय सांगायचंय, कुठल्या मतदारसंघातली कशी परिस्थिती आहे ह्याच्या बाबतीत उद्धवजी ठाकरे साहेबांनी आढावा घेतलाय, त्या पद्धतीनं जागाच्या वाटाघाटीत ती मागणी करणार आहेत। तो जो काही निर्णय येईल तो आपण त्या ठिकाणी कळला आपल्या सगळ्यालाच।